कमी साहित्य आणि जबरदस्त चव अशी बटाटा चटणी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाले की याच्यामध्ये मी इथे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. आता जिरे देखील तडतडले की याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तर तो टाकून आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं. तर आपण आता आलं लसणची पेस्ट देखील याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे. त्या देखील आपण तेलामध्ये परतवून घेऊया. एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपला टोमॅटो हा सॉफ्ट होईल. आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि आपण एकदा टोमॅटो कांदा परतवून घेऊया. आता याच्यामध्ये इथे मी मसाले टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची. 1 चमचा लाल मसाला टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत. आता आपल्याला हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी मसाले हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे. आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि आता सर्वच आपला हा मसाला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. आता इथे मी आधीच 5 बटाटे हे मध्यम साईजचे उकडून घेतलेले होते आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारण मी हे 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपण याच्यावर मंद आचेवर 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत. तर आता 3 मिनिटे ही झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली ही बटाट्याची चटणी खायला देखील खूप जबरदस्त लागते आणि सकाळच्या काही गडबडीत किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील खूपच झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर आता आपल्या बटाट्याची चटणी ही तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.